इस्रायलकडून गाझामध्ये मोठा हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये 6 भावांचा मृत्यू झालाय। ही मुलं गाझामधील विस्थापित कुटुंबांना अन्न वाटप करत होती। त्या दरम्यान हा हल्ला झाला। तर हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या मुलांच्या वडिलांनी तीव्र शब्दात निषेध केलाय। यावेळी माझ्या मुलांचा कोणत्याही लष्करी कारवायांशी कोणताही संबंध नव्हता, ते फक्त लोकांना मदत करत होते असंही त्यांनी म्हटलं। त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेनं या हल्ल्याचा निषेध केलाय। आमचं लक्ष्य फक्त लष्कर होतं असं स्पष्टीकरण इस्रायलकडून देण्यात आलंय। आम्ही अतिरेक्यांना अण्वस्त्र बाळगू देणार नाही असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। अमेरिकेसोबतच्या अणुकरारावर स्वाक्षरी करण्यास इराण जाणून बुजून विलंब करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला। काही दिवसांपूर्वी ओमानमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा झाली असताना ट्रम्प यांचा हा इशारा समोर येतोय। आता चर्चेची पुढची फेरी 19 एप्रिल रोजी रोममध्ये होईल आणि या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेनं डिएगो गार्सिया या दुर्गम हिंदी महासागरमधील बेटावर किमान 6 B-2 स्टेल्थ बॉम्बर्स तैनात केलेत। गेल्या 3 वर्षांहून अधिक काळ सुरू असलेलं युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय। संपूर्ण जगाची अपेक्षा हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आहे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांकडून प्रयत्न सुद्धा सुरू केले जात आहेत। दरम्यान एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। युरोपसाठी हा मोठा धोका निर्माण झाला असून रशियाला केवळ युक्रेन नव्हे तर संपूर्ण युरोपवर ताबा मिळवायचा आहे। 2029 पर्यंत रशिया युरोपवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। त्यामुळे युरोपच्या दाराशी मोठं संकट उभं असल्याचा दावा जर्मनीच्या एका अधिकाऱ्यानं केलेला आहे। रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या वॉर सुरू आहे। रशियानं युक्रेनमधील क्रिव्ही रीग येथे क्षेपणास्त्र हल्ला केला। तर या हल्ल्याचा एक हृदयद्रावक व्हिडिओ एका रेस्टॉरंट कर्मचाऱ्याच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला। या हल्ल्यात 9 मुलांसह 20 निष्पाप नागरिक मारले गेलेत। या हल्ल्यानंतर रेस्टॉरंट आणि त्याच्या आवारात जखमी नागरिक आणि मुलं सुद्धा दिसतात। युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांच्या होमटाऊनमध्ये या हल्ल्यामुळे तीव्र संताप आणि दुःखाचं सध्या वातावरण आहे। या हल्ल्यात 70हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळते। संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयानं याला मुलांवरील सर्वात प्राणघातक हल्ला असल्याचं म्हटलं। युक्रेनमधील होरेनक्का गावातल्या महिलांनी युद्धाच्या संकटातही आशेचा दीप पेटवला। 2022च्या रशियन हल्ल्यामुळे मोठं नुकसान झाल्यानंतर येथील 60 महिलांनी सैनिकांसाठी किरीमोरा सूट तयार करण्याचं काम सुरू केलंय। हे कॅमोफ्लाज सूट सैनिकांना सुरक्षित ठेवतात। आजींपासून ते तरुणींपर्यंत सर्वजणी मेणबत्तीच्या उजेडामध्ये हे सूट विणतात आणि या महिलांनी एक कुटुंब तयार केलं असून त्यांची कामगिरी धैर्य आणि आशेचं प्रतीक बनली आहे। हा सूट तयार करणाऱ्या या महिलांना मावका असं म्हटलं जातं। दक्षिण इराकच्या सर्व प्रांतांमध्ये जोरदार वाळूचं वादळ आल्याचं बघायला मिळालं। तर नजफ आणि दिवान या प्रांतामध्ये वाळूचं वादळ आल्यानं मोठं नुकसानही झालंय। दरम्यान अलीकडील वर्षांमध्ये त्याची वाढती वारंवारता आणि तीव्रता याबद्दल तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। विक्रमी कमी पाऊस, वाळवंटीकरण आणि हवामान बदलामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे असंही मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। सॅन डिएगो झू मधील हत्ती भूकंपाच्या वेळी पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी एकत्र गोळा झाल्याचं पाहायला मिळालं आणि या दरम्यान 5.2 तीव्रतेच्या भूकंपामुळे जमीन हलू लागल्यानंतर सॅन डिएगो झू सफारी पार्कमधील हत्तींनी आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी तात्काळ हालचाली केल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर मोठ्या हत्तीने पिल्लांना कोणताही धोका होऊ नये म्हणून त्यांच्या भोवती वेढा घातलेला होता। तर या भूकंपाची तीव्रता सॅन डिएगो पासून 193 किलोमीटर दूर असलेल्या लॉस एंजेलिस पर्यंत सुद्धा जाणवली आहे। पहिल्यांदाच 6 महिलांनी एकत्र अंतराळ प्रवास केला। यामध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिका केटी पेरी आणि अमेरिकन अब्जाधीश जेफ बेझोस यांची पत्नी लॉरेन सांचेज यांचा समावेश आहे। अमेरिकन उद्योगपती जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या रॉकेटमधून त्यांनी हा प्रवास केलाय। टेक्सासमधील व्हॅन हॉर्न लॉन्च पॅडवरून रॉकेटनं उड्डाण केलं होतं। 1963 नंतर अंतराळ प्रवासावर जाणारी ही पहिलीच महिला क्रू ठरलेली आहे। यापूर्वी 1963 मध्ये रशियन अभियंता व्हॅलेंटिना टेरेशकोवा यांनी एकट्यानं अंतराळ प्रवास केलेला होता। भारत सरकारच्या हस्तक्षेपामुळे सौदी अरेबियाच्या हज मंत्रालयानं कॉम्बाईन्ड हज ग्रुप ऑपरेटरसाठी हज नुसूक पोर्टल पुन्हा उघडण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे 10,000 भाविकांना मिनामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या जागेच्या आधारे सामावून घेता येईल। अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं
CHGOS ला तात्काळ प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही दिलेले आहेत। तर भारतातर्फे सौदी अधिकाऱ्यांनी आणखी भाविकांना सामावून घेण्यासाठी केलेल्या कोणत्याही पुढील सहकार्याचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल असं भारताकडून स्पष्टही करण्यात आलं। भारताच्या गोलकोंडा ब्लू डायमंडचा जिनिव्हात लिलाव होणार आहे। भारताच्या शाही वारसाशी संबंधित गोलकोंडा ब्लू हा हिरा पहिल्यांदाच लिलावामध्ये विकला जाईल। हा 23.24 कॅरेटचा चमकदार निळ्या रंगाचा हिरा असेल। हा हिरा प्रसिद्ध पॅरिसियन ज्वेलरी डिझायनर जारनं एका सुंदर अंगठीमध्ये बसवला। या हिऱ्याची किंमत 300 ते 430 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे। याआधी हा हिरा इंदूरचे महाराजा यशवंतराव होळकर यांच्याकडे होता। गोलकोंडा ब्लू याची शाही इतिहासामुळे आणि अनोख्या निळ्या रंगामुळे दुर्मिळ हिऱ्यांमध्ये गणती होते। बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारनं बांगलादेशी लोकांना इस्रायलमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे। तर इस्रायली सैन्याकडून गाझामध्ये हल्ला करण्यात सुरू झालेला आहे आणि त्याच हल्ल्यांचा निषेध नोंदवण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला। यासाठी सरकारनं बांगलादेशी लोकांच्या पासपोर्टवर इस्रायलसाठी वैध नाही असं लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली। 2021 मध्ये शेख हसीना सरकारनं पासपोर्टमधून ही ओळ काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते। तर बांगलादेशी गृह मंत्रालयानं परदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवास परवान्यावर ही ओळ पुन्हा लिहिण्याच्या सूचना आता जारी केलेल्या आहेत। अमेरिकन अंतराळ संस्था नासामध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या नीला राजेंद्र यांना नोकरी गमवावी लागली आहे। नासामध्ये DE विभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार देशभरातील DEIचे सर्व कार्यक्रम बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या नियुक्त्या तात्काळ बंद करण्याचे आदेशही ट्रम्प सरकारनं दिलेले आहेत। मात्र नीला राजेंद्र यांचं पद कायम ठेवण्यासाठी नासानं प्रयत्न सुद्धा केलेले होते। अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर दिवसेंदिवस वाढतंय। अमेरिकेनं चीनवर 145% परस्पर कर लागू केलाय। चीननं कर रद्द करण्याची विनंती सुद्धा केलेली आहे, परंतु ट्रम्प यांनी चीनवरील निर्बंध हटवण्यास नकार दिलाय। दरम्यान चीननं देखील ट्रम्प यांना मोठा धक्का दिला। या टॅरिफ युद्धाचा फटका आता विमान वाहतूक क्षेत्रावर देखील होण्याची शक्यता आहे। चीननं अमेरिकेच्या बोईंग विमान कंपन्यांना मोठा झटका दिलाय। चीननं देशातील कंपन्यांना अमेरिकन बोईंग जेट विमानांची डिलिव्हरी न घेण्याचे आदेश दिल्याचं बघायला मिळत आहे। चीन आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेलं व्यापार युद्ध चांगलंच भडकत आहे आणि याच वाढत्या व्यापार युद्धामुळे चीननं 7 मौल्यवान धातूंच्या निर्यातीवर सुद्धा बंदी घातली आहे। या मौल्यवान धातूंमध्ये समेरियन, गॅडोलिनियम, टर्बियम, डिस्प्रोशियम, लुटेटियम, स्कँडियम आणि यट्रियम यांचा समावेश आहे। यासोबतच चीननं देशांच्या बंदरावर सुद्धा मोटार, ड्रोन, रोबो आणि क्षेपणास्त्र असेंबल करण्यासाठी आवश्यक मॅग्नेटची शिपमेंट सुद्धा रोखलेली आहे। हे साहित्य ऑटोमोबाईल, सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस उद्योगासाठी महत्त्वाचं आहे। तर चीनच्या या निर्णयाचा परिणाम जगभरातील ऑटोमोबाईल, विमान, सेमीकंडक्टर उत्पादक कंपन्यांवर होणार आहे। नायजेरियाच्या उत्तर मध्य भागात एका ख्रिश्चन शेतकरी समुदायावर मुस्लिम बंदूकधारी लोकांनी हल्ला केला। यामध्ये 40 लोक ठार झाले आहेत। रविवारी रात्रीच्या सुमारास बास्सा परिसरात ही घटना घडली आणि यावेळी हल्लेखोरांनी घरांची नासधूस करून लूटमारही केली आहे। नायजेरियाचे राष्ट्रपती बोला टिनुबू यांनी हल्ल्याविषयी माहिती दिली। तसंच राष्ट्रपती टोला टिनुबू यांनी या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेशही दिलेले आहेत। सुरक्षा संस्थांना या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी एका निवेदनात म्हटलं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला अटक झाली आहे। विस्कॉन्सिन स्टेटमध्ये राहणाऱ्या या मुलाला पोलिसांनी अटक केली। स्वतःच्या आईवडिलांचा खून केल्याचा आरोप या मुलावर आहे। आईवडिलांची हत्या करून घरातून पैसे घेऊन हा आरोपी फरार झाला होता। घरातून चोरलेल्या पैशांच्या सहाय्यानं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट या मुलाने रचलेला होता। ट्रम्प यांची हत्या करून अमेरिकेतलं सरकार पाडायचा डाव त्याने आखलेला होता। पोलिसांनी मुलाला अटक करून डाव उधळून लावलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी न्यूयॉर्कमध्ये इंग्रजीतून भाषण केलं। न्यूयॉर्कमध्ये भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला। या घोषणेवर महापौर एरिक ॲडम्स यांनी स्वाक्षरी केली आणि या दरम्यान अध्यक्ष रामदास आठवले यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली होती आणि उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे भाषण केलं।
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आलेली आहे। चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी यांचीही नावं आहेत। ईडीनं काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या ओव्हरसीज सेलचे प्रमुख सॅम पित्रोडा यांच्या विरोधात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं आहे। या प्रकरणात सुमन दुबे आणि इतरांचाही चार्जशीटमध्ये उल्लेख दिसतोय। हे प्रकरण कथित मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे आणि या दोषारोपपत्रावर पहिली सुनावणी 25 एप्रिलला होईल।